मित्रांनो नमस्कार. आपल्या लाडक्या स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज सर्वत्र चर्चेचा विषय एकच आहे की सोन्यात गुंतवणूक करावी का. कारण सोन्याच्या किमती इतक्या वाढलेल्या आहेत की आज त्यांनी 1 लाखाचा पल्ला गाठलेला आहे. तोळ्यामागं 1 लाख अधिक GST वगैरे आज आपल्याला द्यावा लागतो. आणि या पार्श्वभूमीवरती याच विषयावरती त्यातले विविध पैलू हे सगळे पाहण्यासाठी आज मी पाचारण केलेलं आहे. आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ संपादक, अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त यमाजी मालकर सरांना. सर नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी तुमचे खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत. तुम्ही म्हणाल सुरुवातीलाच काय धन्यवाद देत. याचं कारण सरांमुळं आज मी लखपती झालेलो आहे. कसं हो? 2005 साली मी तुमच्याकडनं 7,000 रुपये घेतले होते, तुम्हाला माहित असेलच. आणि त्यातनं मी 1 तोळा सोनं मला त्यावेळी मिळालं. मी तुम्हाला म्हणालो होतो, सर मला पैसे द्यायला जरा वेळ होईल, तर सोनं तुम्ही ठेवता का? तुम्ही नाही म्हणालात. मग मी जसं जमेल तसं तुम्हाला पैसे परत देत गेलो. आणि सोनं आज तेच सोनं 1 तोळा आज त्याची किंमत आहे 1,00,000. 1,01,000. तर समजा तेच सोनं तुम्ही ठेवून घेतलं असतं तर तुम्ही लखपती झाला असता. बरोबर. पण सांगायचं तात्पर्य असं, या पॉडकास्टच्या सुरुवातीलाच मी ह्याचा खुलासा करतो की सोन्याची व्हॅल्यू किती वाढली आहे हे सांगण्यासाठी आता एक उदाहरण मी तुम्हाला दिलं. कारण 2005 साली जे सोनं 7,000 रुपये होतं ते आज 1 लाखांच्याहून अधिक किमतीत आपल्याला घ्यावं लागतं आहे. त्यामुळे सगळ्यात आधी मालकर सरांना मी महत्वाचा प्रश्न असा विचारतो, सर आर्थिक विषयी, गुंतवणूक विषयी आणि एकूणच त्याची एक आपल्या राष्ट्राशी आणि समाजाशी असलेली सांगड, हे सगळं तुमच्या मांडणीत आम्हाला पाहायला मिळते. सोनं आज ज्या प्रमाणात वाढलेलं आहे, सोन्याची किंमत, ते पाहता हे सगळं चित्र तुम्ही आज कसं पाहताय याविषयी अनेकांना उत्सुकता आहे. हा, एक तर सोन्याची जी दरवाढ झालेली आहे गेल्या अगदी 3 महिन्यामध्ये, त्याचं प्रमुख कारण तर आपल्याला माहिती आहे की ट्रम्प काकांनीच ते वाढवलेलं आहे. तात्या म्हणतो. भारतात आपण त्यांना तात्या म्हणतो. तर ट्रम्पने जे उलटसुलट काय धोरणं जाहीर केली त्याचा तो थेट परिणाम आहे. पहिला भाग असा की माहीत नाही सेंट्रल बँकांना याची काही कुणकुण लागली होती की काय, पण सेंट्रल बँका सेंट्रल बँक म्हणजे सगळ्या देशांच्या, आरबीआय सारख्या ज्या बँका आहेत त्या सगळ्या बँका गेली 3 वर्ष सोनं खरेदी करतात. आणि त्याच्यामध्ये आपल्या देशाची आरबीआय सुद्धा सहभागी आहे. तर ह्या बँकांनी सुरू केलेली खरेदी हे एक कारण. दुसरं कारण 2 युद्ध जगामध्ये, आणि पॅलेस्टाईनचं, तर ती 2 युद्ध जगात बऱ्याच वर्षांनी अशी दीर्घकाळ चालू आहेत, हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण म्हणजे आर्थिक अस्थैर्य जगामध्ये जे निर्माण झालं ट्रम्पच्या निर्णयांमुळे. ही 3 कारणं सोन्याच्या किमती वाढण्याला कारणीभूत आहे. म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर कागदी चलनावरचा विश्वास जगाचा कमी होत चाललेला आहे. त्यामुळे सोनं हे अतिशय स्थैर्य असलेलं चलनच मानलं जातं त्याला खरं म्हणजे गोल्ड स्टँडर्ड जेव्हा होतं तेव्हा सोन्याला जी किंमत होती, म्हणजे गोल्ड स्टँडर्ड हे आपल्याला माहिती आहे की गोल्ड स्टँडर्ड याचा अर्थ असा होतो की जेवढं सोनं तुम्ही तुमच्या रिझर्व्ह बँकेमध्ये, सेंट्रल बँकेमध्ये ठेवता त्या तुलनेतच तुम्हाला कागदी नोटा छापता येत होत्या. पण 1971 साली जगाला गोल्ड स्टँडर्ड सोडून द्यावं लागलं. अमेरिकेने ते भाग पाडलं. याचं कारण असं की सोन्याचा जो पुरवठा आहे जगातला तो मर्यादित होता आणि जगाचा व्यवहार करण्याची जी क्षमता आहे किंवा त्याची गरज आहे ती प्रचंड वाढत चालली होती. म्हणजे आजच्या तारखेला सुद्धा जगामध्ये 2,12,000 टन एवढं सोनं आहे. आणि त्याची किंमत समजा $18 ट्रिलियन होते. तर $18 ट्रिलियन मध्ये जग नाही चालू शकत. $18 ट्रिलियन तर अमेरिकेचं GDP सुद्धा $18 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे. मग तेवढ्या याच्यावर चालेल कसं जग? तर अशा अनेक कारणांनी जगाने गोल्ड स्टँडर्ड 1971 साली सोडलं आणि तिथपासून आपण नोटा छापायला सुरुवात केली.
आता नोट छापण्याची एक काय म्हणतात अतिरेक जगामध्ये पाहायला मिळतो आणि त्याचा सगळ्यात जास्त अतिरेक केला अमेरिकेने. आता अमेरिका ज्यावेळी अस्थिर होतो आहे त्यावेळी स्थैर्य असलेल्या गुंतवणुकीकडे लोक वळायला लागलेले आहेत आणि रिझर्व्ह बँक सुद्धा त्याकडे वळायला लागलेल्या आहेत सगळ्या. म्हणून सोन्याच्या किमती वाढत आहेत आणि ट्रम्पने त्याच्यामध्ये भर घातलेली आहे, अस्थिर करून सगळा व्यापार अस्थिर करून भर घातलेली. मग या परिस्थितीमध्ये शेअर बाजार सुरुवातीला प्रचंड कोसळले. मग ट्रम्प यांनी 3 महिन्याची मुदतवाढ दिल्यामुळे ते आणखी सावरले. पण याच्यावर अजून सगळ्यांचा विश्वास बसत नाहीये. त्यामुळे सोनं हे गेल्या काही दिवसामध्ये म्हणजे एका महिन्यामध्ये सोनं साधारण 15% वाढलेलं आहे आणि एका वर्षामध्ये ते साधारण 45% वाढलेलं आहे. या प्रकारची ग्रोथ सोन्याची ही यापूर्वी क्वचितच पाहायला मिळालेली. म्हणजे युद्धाच्या काळामध्ये सोनं या पद्धतीने वाढतं. म्हणजे याचा अर्थ असा की जग ज्यावेळी अस्थिर असतं त्यावेळी सोन्याच्या किमती वाढतात, जग ज्यावेळी स्थिर असतं त्यावेळी सोन्याच्या किमती वाढत नाहीत. किमती वाढत नाहीत पण पण खूप होत नाहीत. कमी होत नाहीत. म्हणजे पैसा थोडक्यात काय आहे, अगदी पैसा सोन्याच्या गुंतवणुकीमधनं बाहेर पडतो. हो, स्थैर्य निर्माण झालं की तो शेअर बाजारामध्ये जातो, गुंतवणुकीमध्ये जातो, इतर गुंतवणुकीमध्ये जातो. पण ज्यावेळी अस्थिर होतं त्यावेळी पुन्हा लोक स्थिर याच्याकडे येतात. बरोबर. तर आत्ता तेच झालेलं आहे की आता सगळं जग हे राजकीय दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या अस्थिर झालेलं आहे. असं होतं त्यावेळी सोन्याचे रेट वाढतात. बरोबर. हे इतिहास आहे. म्हणजे गुंतवणूकदारांची पहिली प्रायोरिटी जी असते ती सोन्याला मिळते. अर्थातच, कारण सोन्याशिवाय दुसरं हेच नाही. सोनं कसं आहे, सोनं आता 10 ग्रॅमला 1 लाख रुपये. हे 10 ग्रॅम इतकेसे छोटेसे असतं ते, म्हणजे ठेवायला सोपं. आणि आता तर इतके इन्स्ट्रुमेंट तयार झालेले सोन्याच्या गुंतवणुकीचे. ETF आहे, ETF हे म्युच्युअल फंड आहेत. बरोबर. तर हे सगळे सोन्यामध्ये गुंतवणूक करायला लागले. याचं प्रमाण इतकं प्रचंड वाढलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की ETFने जी खरेदी केलेली आहे ती इतकी प्रचंड आहे. म्हणजे 128 टन सोनं ETF साठी वापरलं गेल्या महिन्याभरामध्ये. म्हणजे इतक्या वेगाने गोल्ड बॉन्ड्स देखील गोल्ड बॉन्ड खूप चांगले आहेत. सगळ्याच परतावे. कुठेतरी वाचलं की काहीतरी 240% काहीतरी रिटर्न्स गोल्ड बॉन्डनी मागच्या काही वर्षात दिलेले आहेत. बरोबर. म्हणजे एखाद्या शेअर मार्केटशी जरी तुम्ही तुलना केली तर कदाचित सोन्याचा हा जो वाढता आलेख आहे, चढता आलेख जो आहे त्याची तुलना शेअर मार्केटशी एकदम करता येणार नाही आपल्याला आता. हा, म्हणजे त्याच्यात कसं आहे की शेअर बाजारासंबंधी किंवा सोन्यासंबंधी ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी त्याच्यात दीर्घ गुंतवणुकीचे उदाहरणं देतो. पण खरं सांगायचं म्हणजे शेअर बाजारामध्ये सुद्धा आणि सोन्यामध्ये सुद्धा दीर्घ गुंतवणूक फार कमी लोक ठेवतात. मग जसं ते विप्रोचं उदाहरण देतात की विप्रोमध्ये जर तुम्ही इतकी गुंतवणूक केली असती तर इतकी कोट्याधीश तुम्ही झाला असता. तसं सोन्याचं सुद्धा काही प्रमाणात तसंच आहे. आपल्याकडे ज्याच्याकडे अतिरिक्त पैसा आहे आणि तो सोनं नंतर विकत नाही त्याला त्याचा प्रचंड फायदा होतो. पण आपल्याकडे बहुतेक लोक हे अडीअडचणीच्या वेळी सोनं वापरतात आणि ती वेळ सुद्धा लोक सहसा येऊ देत नाहीत. सगळ्यात शेवटचा मार्ग म्हणून सोनं विकतात. त्यामुळे जो फायदा सोनं विकून भारतीय लोकांनी घ्यायला पाहिजे तसा तो भारतीय लोकांकडनं तेवढ्या प्रमाणात घेतला जात नाही. आता त्याच्यामध्ये डिजिटल ट्रेडिंग सुरू झाल्यामुळे, डिजिटलायझेशन सुरू झाल्यामुळे ETFच्या माध्यमातून आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून किंवा बॉन्डच्या माध्यमातून तर त्याची खरेदी विक्री वाढल्यामुळे ज्यांना ह्या गोष्टी लक्षात येतात ते त्याचा प्रचंड नफा मिळवतात. ही वस्तुस्थिती. म्हणजे म्युच्युअल फंडचं जर उदाहरण द्यायचं तर सोन्याविषयीचे म्युच्युअल फंड गेल्या वर्षभरामध्ये 40-50% वाढलेले आहेत एका वर्षामध्ये. आणि हीच इतर म्युच्युअल फंडाची तुलना करायची तर ते आज मायनसमध्ये आहेत किंवा एक 10%-15% वाढलेले आहेत ते. तर हा तो सोन्याच्या दरवाढीचाच थेट परिणाम आहे. पण हे पारंपरिक जे गुंतवणूकदार सोन्याचे सर्वसामान्य माणूस त्याला हा फायदा नाही मिळत. पण ते लोकांना सोन्याकडेच का वळावंसं वाटतो? म्हणजे परतावा हे एकच कारण आहे का एक भारतीय आपली मेंटॅलिटी आहे त्यामुळे सोनंच आपल्याला जास्त आकर्षित करतं? असं काय आहे सोन्यात? सोन्यामध्ये एक तर आपल्याला तुम्हाला माहिती आहे की आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा सोन्याच्या वापराचे काही फायदे सांगितलेले आहेत. आणि भारतामध्ये सोन्याच्या त्या ज्या हे होतात नाणी
ती वापरत होती सुरुवातीला. चांदीची चलनामध्ये होती, होती. सोन्याची नाणी होती. त्यामुळे आपण ते भावनिकदृष्ट्या त्याच्याशी जोडलेलो आहोत. हा एक भाग. दुसरा सुवर्ण तुला असं आपण म्हणतो, किंवा राजाने सुवर्ण तुला दिल्या असे बरोबर. उल्लेख आपण ऐकतो. सुवर्ण मुद्रा दिली. हा, सुवर्ण मुद्रा दिल्या. किंवा अगदी मी सोन्याचा इतिहास वाचताना संजय सोनवणेंनी पुस्तक एक इतिहास लिहिलेला आहे सोन्याचा. तर त्याच्यामध्ये आत्ताच उत्तराखंड आणि पूर्वीचं सुवर्ण गोत्री या प्रदेशाचा उल्लेख आहे, ज्याच्यामध्ये पाण्यामध्ये सोनं सापडत होतं तिथे त्या भागामध्ये. आता पाण्यामध्ये सोनं सापडत नाही. बरोबर. किंवा कदाचित इतर खाणींमध्ये जे सोनं सापडतं त्याच्यापेक्षा पाण्यातलं सोनं काढणं आणि त्याच्यावर प्रक्रिया करणं हे कदाचित महागडं असणार आहे. त्या प्रमाणात आता सापडतच नाही खरं सांगायचं. म्हणजे हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे की भारतामध्ये आता सोनंच सापडत नाही. बरं. त्याच्या पूर्वीच्या खाणी होत्या, कोलार वगैरे सगळे जे आपण म्हणतो ते संपलं आता. त्याच्यात अगदीच किरकोळ आपल्याकडे खाणी नाहीयेत त्या तुलनेत तितक्याशा, तरी देखील सोन्याचा साठा आपल्याकडे भरपूर आहे असं म्हटलं जातं. हा, त्याचं कारण असं की भारतीय व्यापार जो समृद्ध होता वर्षानुवर्ष, शतकानुशतकं, तर त्याच्यामध्ये भारतीय लोक आपल्या वस्तू ज्यावेळी द्यायचे त्यावेळी युरोपियन आणि सगळ्यांकडनं सोनं घ्यायचे, कारण ते सोनंच त्यावेळी चलन म्हणूनच वापरत जायचं. तर त्यावेळी भारत देश नव्हता त्यावेळी. भारत नावाचा हा प्रदेश हा त्यावेळी व्यापारामध्ये आघाडीवर होता. मग आघाडीवर होता म्हणजे इथून प्रचंड मसाले आणि बाकीच्या सगळ्या वस्त्र ही मोठ्या प्रमाणावर जगभर जायची आणि त्या तुलनेमध्ये सोनं भारतात यायचं. तेव्हापासून जे अक्युम्युलेट होत गेलेलं आहे सोनं आणि त्याच्या लोकांच्या गुंतवणुकीचे त्याच्यामध्ये आवड ही इतकी अक्युम्युलेट होऊन गेलेली आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल, आजच्या तारखेला भारतामध्ये सोनं सापडत नसताना सोन्याचा जो साठा आहे आपल्याकडे सर्वसामान्य नागरिकांकडे तो साधारण 23,000 ते 24,000 टन इतका आहे. काय सांगतो? 23,000 ते 24,000 टन. आणि याच्यापेक्षा थोडा अधिक साठा कदाचित चीनच्या नागरिकांकडे असण्याची शक्यता आहे, पण त्याची खात्री नाही. कदाचित भारतीयांकडेच सगळ्यात जास्त सोनं असेल असं म्हटलं जातं. आणि हे काय आपलं कोणीतरी अंदाज केला वगैरे नाही, वर्ल्ड गोल्ड काउन्सिलचा हा आकडा आहे. त्यामुळे तो विश्वासार्ह आहे. तो काय असा अंदाज येतो, कारण सगळं सोनं सर्वसामान्य माणूस कधीच बाहेर काढत नाही. बरोबर. ते दागिना आहे आपल्यासाठी, बस अलंकार येतो. आणि अलंकार म्हणून अलंकाराच्या रूपामध्ये जेवढं सोनं भारतात आहे तेवढं रिझर्व्ह बँकेकडे सुद्धा नाही. रिझर्व्ह बँकेकडे आजच्या तारखेला जो साठा आहे तो सुद्धा अतिशय कमी आहे, जो अलीकडच्या काळामध्ये 880 टन साठा आपल्याकडे आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे फक्त 880 टन साठा आहे आणि टोटल 25,000 किंवा 23-24,000 टन एवढा साठा सर्वसामान्य नागरिकांकडे. म्हणजे हे तुम्ही बघा की काय त्याची तुलना होऊ शकत नाही, इतका प्रचंड साठा. हे एक कारण असेल का हो, की जगभरात जेव्हा सगळीकडे मंदी असते किंवा भारतातही अर्थात असते, पण त्याची त्या तुलनेत झळ भारतीय समाजाला बसताना दिसत नाही असं म्हटलं जातं. कारण आपल्याकडे सुवर्ण संचय ही एक जी वृत्ती आहे गुंतवणुकीची किंवा सोन्याकडे पाहण्याची किंवा एक आधार म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं, ही एक जी पारंपरिक सवय आहे ती त्याला कारणीभूत असेल. निश्चित आहे. याचं कारण काय आहे की ज्या प्रकारची त्याला म्हणतात व्यवहार जगभर ज्या वेगाने होतात त्या वेगाने भारतात होत नाहीत, आणि ते केवळ सोन्यामुळे. सोनं सहजपणे कोणीतरी विकतं, सहजपणे कोणीतरी घेतं असं भारतात होत नाही. म्हणजे ज्या पद्धतीने आर्थिक व्यवहाराला गती आलेली जगभर, ती भारतात डिजिटल व्यवहार सुरू होऊनही जगा इतकी गती नाहीये. कारण ते इन्स्ट्रुमेंट त्या पद्धतीने लोक वापरतच नाहीत अजून. बरोबर. पुढे वापरतील पण आज ते वापरत नाहीत. त्यामुळे सोन्याची जी स्टॅबिलिटी आहे ती त्याच्या पोटी आहे की विशिष्ट, म्हणजे आता अक्षय तृतीया आली आता 8 दिवसांवर. अक्षय तृतीयेमध्ये आता भारतीय लोकांची पंचायत होणार आहे की 1,01,000 किंवा आता अक्षय तृतीयेपर्यंत किती जातं माहीत नाही. पण आजची बातमी अशी आहे की झवेरी बाजारमध्ये मुंबईमध्ये सोनं खरेदी दणकून लोक करतायत. आजही करतात. कारण गोल्डमॅन सॅकनी काहीतरी रिपोर्ट दिलेला आहे, असं म्हणतात की 2025च्या एंड पर्यंत सोन्याचा भाव 1,30,000च्या घरात जाईल असं काही मी ऐकलं. गोल्डमॅन सॅचेसने एक अंदाज दिलेला आहे, तो डॉलरच्या भाषेत सांगायचा तर ते $3,700 इतका जाईल. आज तो $3,400 आहे.
म्हणजे आणखी वाढणार आहे. आणि ते होऊ शकतं. याचं कारण जर ट्रम्पने ही अस्थिरता कायम ठेवली तर हे निश्चितपणे होऊ शकतं. बरं, दुसरा एक मला सर तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की गुंतवणूक म्हणून जर आपण प्युअरली पाहत असो सोन्याकडे, तर शेअर बाजार हे गुंतवणुकीचं प्रमुख माध्यम आपल्याकडे समजलं जातं, तसं सोनं आहे. मात्र शेअर बाजार मध्ये काही उलथापालथ झाली, डिक्लाईन झालं ग्राफ, की प्रचंड त्याच्यावरती दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदार कंगाल, हवालदिल वगैरे अशा बातम्या येतात. सोन्याचा भाव जेव्हा कोसळतो तेव्हा मात्र खरेदीदारांना सुवर्ण संधी, ग्राहकांना वगैरे अशा बातम्या येतात. त्याच्यामुळे जेव्हा इकडचं मार्केट पडतं, सोन्याचा भाव कमी होतात, तेव्हा ग्राहकांसाठी संधी, सुवर्ण संधी असा शब्द आपण वापरतो. आणि इकडे मात्र तशा पद्धतीने आपण पाहत नाही, इकडे एकदम नकारात्मक सूर असतं. त्याचं कारण असं आहे की शेअर बाजारामध्ये ज्यावेळी ते दररोजचा विषय आहे तो, सोनं जरी दररोजचं असलं तरी सोन्याचे भाव इतके फ्लक्च्युएटिंग नाहीये शेअर बाजारात इतके. शेअर बाजारामध्ये एका दिवसात 8-8, 10-10 लाख कोटी रुपये खाली किंवा वर होत होतो. बरोबर. म्हणजे ही आकडा इतका प्रचंड आहे की त्याला मग वर्तमानपत्रामध्ये जे हेडिंग दिले जातात त्या तसे मिसलिडिंग असते ती. बरोबर. याचा अर्थ तोटा अतिरंजित असतं ते. आणि आदल्या दिवशी तो 8 लाख कोटी रुपये पाण्यात गेले, दुसऱ्या दिवशी 10 लाख कोटी रुपये कमावले, असं ते काही तसं शब्दशः खरं नसतं. आणि ते रिलेट होत नसेल. सर्वसामान्य रिलेट होत नाही. सोन्याच्या बाबतीत काय होतं की सोन्याचा दर ठरतो लंडनमध्ये आणि मग तो काय मुंबईत समजा फुटतो, जवेरी बाजारमध्ये समजा तो जाहीर केला जातो. तर ते लक्षात घेता त्याची जी व्हॉलिडिटी आहे, त्याचा जो चढ उतार आहे तो काही शेअर बाजारासारखा नाहीये, तो स्थिर आहे बऱ्यापैकी. आता अलीकडच्या काळामध्ये ट्रम्पमुळे म्हणा किंवा रिझर्व्ह बँकांनी सोनं खूप खरेदी केल्यामुळे म्हणा तो वाढतो, ही गोष्ट वेगळी. या वेगाने कधी सोनं वाढलेलं नाही तसं म्हटलं तर, युद्धाच्या काळातच फक्त वाढलेलं आहे. तर हे लक्षात घेता त्याच्यामुळे ते तसं म्हटलं जातं. बरोबर. आणि शेअर बाजारामध्ये तुलनेने कमी लोक आहेत. बरोबर. फार कमी लोक आहेत शेअर बाजारामध्ये भारतामध्ये अजूनही. 10% म्हणजे फार आकडा झाला. पण ज्यांच्याकडे सोनं आहे असे लोक जास्त. सोनं आहे असे लोकांची संख्या कदाचित 100 कोटीच्या घरात असेल. बर. म्हणजे फॅमिलीचा हिशोब करायचा तर 25 कोटी कुटुंबांमध्ये सोनं असेल. बर. 25 कोटी. म्हणजे आता आपण जर अंदाज काढायचं म्हटलं तर प्रत्येकाकडे किमान 1 तोळा सोनं आहे असं जर आपण गृहीत धरलं, हो, तर तो अंदाजाची व्हॅल्यू किती असू शकते? ते तर म्हणजे ते करूच शकत नाही तुम्ही, त्याची किंमतच करू शकत नाही, अशी स्थिती आता. मग दुसरीकडे आपण असं म्हणू शकतो ना, आपण मुळात श्रीमंत देश आहोत. आहेच, त्यात काही प्रश्नच नाही. पण कसं असतं, तुम्ही मोठं घर घेतलं, काय 5 बेडरूम फ्लॅट घेतला आणि तुम्ही म्हणलं की माझा फ्लॅट 5 कोटीचा आहे, तर त्याचा अर्थ काय? तुम्ही राहणारच आहात, तुम्ही विकणार नाही आहात ते. तसं भारतातल्या सोन्याच्या बाबतीत आहे. तुम्ही काढता कुठं बाहेर? काढत नाहीच. तुम्ही श्रीमंत आधी वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच मंदीच्या काळात तुम्ही जो आधी विचारलं त्याचं खरं उत्तर असं आहे की मंदीच्या काळामध्ये भारताला तेवढा हे धक्का बसत नाही. त्याचं पहिलं कारण असं आहे की सोनं ठेवलेलं लोकांनी, आणि दुसरं कारण असं आहे की आपली लोकसंख्या. 145 कोटी लोक ज्यावेळी किरकोळ व्यवहार करतात तो सुद्धा व्हॉल्यूम म्हणून प्रचंड होतो. आणि मग ते लक्षात घेता मंदीचा संबंधच येत नाही ते. बरोबर. खरं म्हणजे मंदीचं कारण नाही, कारण प्रत्येकाला काहीतरी घ्यायचं अजून, जे युरोपमध्ये अस्तित्वातच नाहीये. बरोबर. भारतामध्ये ते अस्तित्वात आहे की आम्हाला अजून भौतिक सुख उपभोगायची आहेत, आम्हाला काहीतरी घ्यायचंय अजून. अशीच सगळी लोक आहेत. मेजॉरिटी लोक तर असेच आहेत. 15-20 कोटी मध्यमवर्ग सोडला, उच्च मध्यमवर्ग आणि मध्यमवर्ग सोडला, तर बाकी सगळं सर्वसामान्य माणूसच आहे. त्याचे सगळे स्वप्न पूर्ण व्हायचे, अजून भौतिक स्वप्न पूर्ण व्हायचे. मंदी भारतामध्ये येऊ शकत नाही, त्याचं कारण ते आहे. आता ज्या काही अस्थिर वातावरणाचा जगातल्या, त्याचा तुम्ही मगाशी उल्लेख केला, 2-3 गोष्टी आहेत, त्याचा भारतावरती देखील भविष्यात तुम्ही परिणाम पाहताय. आणि मग त्या केसमध्ये हे जे सोन्याचं आपलं जे आकर्षण आहे किंवा एक आपली बांधिलकी आहे सोन्यासोबत, एक आत्मिक बांधिलकी म्हणून किंवा एक वर्षानुवर्षाची आहे पारंपरिक, ती आपल्याला या स्टेजपासून दूर ठेवू शकते. अर्थातच, तो काही प्रश्नच नाही. पण मी म्हटलं तसं त्याचं काहीतरी खरेदी विक्री व्हायला पाहिजे. ती जर झालीच नाही
तर तुमच्या घरामध्ये काय 1 कोटी रुपये आहेत, पण तुम्ही बाहेरच काढा. बाहेर काही काढत त्याचं काही म्हणजे तसं म्हटलं ना तर ते चलनात आलं पाहिजे असं. चलनात आलं पाहिजे. म्हणून ते डिजिटलायझेशनच्या माध्यमातून सोन्याची जी खरेदी विक्री होते आहे तेव्हापासून आपली आयात कमी झालेली आहे सोन्याची, फिजिकल, कारण ते रोटेट होतं. रोटेट झाल्यामुळे आयात कमी होते. काही गेल्या दशकामध्ये 1,000 टन सोनं आपण दरवर्षी आयात करत होतो. हो, आज ते 800वर आलं, 700-800वर आलंय. म्हणजे 200 टन सोन्याची आयात कमी होते आहे सध्या. पण तो थेट त्याचा परिणाम नाहीये, सोन्याचे रेट वाढल्यामुळे थोडी आयात कमी झालेली आहे. पण आपला देश हा सोन्याची आयात करणारा जगातला एक प्रमुख देश आहे. 800 टन सोनं एका वर्षाला आयात करणं याचा अर्थ तेवढे डॉलर तुम्ही खर्च करणं. बरोबर. जे डॉलर आपण अतिशय कष्टाने कमावलेले आहेत ते डॉलर आपण सोन्यावर खर्च करतो, जे कुठल्याही अर्थाने संयुक्तिक नाही, चांगलं नाही. पण ते आज आपण करतो आहोत. बरोबर. मग ते आपल्याला कॉम्पेन्सेट करावं लागतं कुठल्या तरी मार्गाने. मग आपली निर्यात तर तेवढी नाहीये. म्हणून सोनं जेवढं आपण आयात करतो तेवढं आपल्या वित्तीय तूट तयार होते. बरोबर. तुम्ही अर्थक्रांतीच्या माध्यमातून मागे या विषयाकडे लक्ष वेधलं होतं. हो, बरोबर आहे. आमचं म्हणणं होतं की सोन्याचं जे म्हणजे महत्व मान्य करू आपण, पण सोन्यातला पैसा थोडा बाहेर आला पाहिजे, त्याचे व्यवहार झाले पाहिजे. जी भौतिक सुखाची आस भारतीय 145 कोटी लोकांना आहे ती त्या संपत्तीचं चलनवलन होण्याशी संबंधित आहे. ती घरात ठेवून नाहीये. आपल्याकडे तुम्ही पाहिलं असेल आदिवासी आणि लहान बायका या सोनं त्यांच्या अंगावर असतं, किंवा अगदी शहरामधल्या काम करणाऱ्या बायका सुद्धा सोनं घेत असतात. चांगली गोष्ट आहे, त्याला काही दोष द्यायचं कारण नाही. पण त्या कधीच वापरत नाही ते. त्याचं रूपांतर त्यांच्या भौतिक सुखामध्ये, भावनिक सुखामध्ये होतं, बरोबर, पण भौतिक सुखामध्ये होत नाही. तर आमचं म्हणणं असं आहे की ते अर्थक्रांतीचं म्हणणं असं आहे की सोन्याचा जे वापर आहे तो चलनवलनामध्ये थोडा झाला पाहिजे. म्हणजे आपली गोष्ट आपल्याच हातात राहील. त्यामुळे एक गोष्ट म्हणजे आपल्याला जे आयात जे करावं लागतं ते आयात देखील कमी होईल. आता आयात इतकी करतो आपण की ती वित्तीय तूट तयार होते आणि त्यातनं मग तो इम्बॅलन्स तयार होतो. आपण आधीच आर्थिक तुटीचा देश आहे. बरोबर. की आपली निर्यात कमी आहे आणि आयात खूप प्रचंड आहे. आपलं चीन सारखं नाहीये. चीनची निर्यात प्रचंड आहे आणि आयात कमी आहे. बरोबर. त्यामुळे पण एक सुदैवी आपण आहोत, आपण भाग्यवान आहोत त्या अर्थाने की आज जगामध्ये इतकं आर्थिक स्थैर्य असूनही भारताची आर्थिक स्थिती तुलनेने खूपच चांगली. कुठल्या अर्थाने चांगली आहे की भारताचा परकीय चलनाचा साठा आज जगामध्ये 4थ्या क्रमांकाचा आहे. आणि म्हणजे देश म्हटलं तर गरीब मानतो आपण, बरोबर, पण परकीय चलनाचा साठा 4थ्या क्रमांकाचा आहे. तर या काही ज्या गोष्टी आहेत, किंवा भारतीय शेअर बाजार गेली आठवडाभर हा जगामध्ये सगळे शेअर बाजार पडले, पण भारतीय शेअर बाजार हा ट्रम्पने केलेल्या घोषणेनंतर 8 दिवसामध्ये तो पुन्हा पूर्वपदावर आलेला आहे. बरोबर. म्हणजे इतक्या वेगाने ते घडलेलं आहे. याचा अर्थ भारताचा जो प्रोडक्शन बेस आहे, भारताचं जे कन्झम्पशन आहे, भारताच्याकडे जो सोन्याचा साठा आहे, हे सगळं लक्षात घेता याच्यावर लोकांचा विश्वास आहे. कन्झम्पशन तर कमी होतच नाही भारताचं की काही तुम्ही केलं तरी. त्यामुळे ते लक्षात घेऊन शेअर बाजार वाढतो किंवा भारतामध्ये प्रोडक्शन बेसवर लोकांचा विश्वास बसायला लागलेला आहे. हो, खूप छान माहिती सांगितली सर. आता फक्त शेवटी एक महत्वाचा प्रश्न, हा सगळा पट आपण आता उलगडून दाखवला. बरोबर. हे सगळं भारतातलं चित्र आणि बाहेरचं चित्र देखील आता तुम्ही उलगडून दाखवलं. मात्र एक सर्वसामान्य गुंतवणूकदार म्हणून मी आज काय विचार करायला हवं असं तुम्हाला वाटतं? अगदी छान. म्हणजे शेवटी कसं आहे, एंड ऑफ द डे मी काय करावं हा तो प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे. आता एक तर याच्यामध्ये देश म्हणून सोन्याचं काय करायचं तर नंतर बघू आपण, पण गुंतवणूकदार म्हणून काय करायचं. तर एक तर अंदाज असा आहे की जर हे युद्ध थांबली नाहीत किंवा भूराजकीय ज्याला म्हणतात आपण आंदोलन हे थांबलं नाही, अस्थिरता थांबली नाही, तर सोनं वाढत जाणार, आणखी वाढणार. त्यामुळे आपला प्रयत्न असा पाहिजे की सोनं खाली आलं तर डिजिटल पद्धतीने आपण सोनं खरेदी केलं पाहिजे. डिजिटल पद्धतीने का? कारण फिजिकल सोनं सांभाळण्याला मर्यादा आहे. चोऱ्या माऱ्यांचं भय आहे.
बरोबर. आणि अस्थिर मन सतत आपल्याकडे सोनं आहे, मग ते कुठं ठेवू, या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं निर्माण होतात. त्याच्यापेक्षा तुम्ही डिजिटल ETF आहे, एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत, ते इझिली अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये गुंतवणूक करण्याच्या अतिशय कमी याच्यामध्ये गुंतवणूक करता येते. आता 1 तोळ सोनं घ्यायचं असेल तर तुम्हाला 1 लाख रुपये द्यावे लागतील. बरोबर. पण तुम्हाला ETF घ्यायचं असेल तर 100 रुपये सुद्धा घेऊ शकता. बरोबर. म्हणजे हळूहळू जसं सोनं खाली येईल, खाली येणार जे सोनं थोडं, तर ज्यावेळी खाली येईल त्यावेळी ETF मधलं सोन्याचं शेअर तुम्ही वाढवू शकता. बरोबर. तर हा चांगला मार्ग आहे. मग नाही तर मग फिजिकल घ्यायचं असेल तर बार किंवा कॉईन खरेदी आहे, ती तुम्ही करू शकता. SIP आहे, SIPचे मार्ग आहेत की दर महिन्याला, दर आठवड्याला तुम्ही ठराविक रक्कम सोन्यामध्ये टाकली तर सोनं जसं वाढत जाईल तसं तुमचा पैसा वाढत जाईल. पण तो डिजिटल पद्धतीने करण्याचे अनेक मार्ग सध्या उपलब्ध आहेत. बॉन्ड आहेत, रिझर्व्ह बँक बॉन्ड जारी करतं, त्यावेळी तुम्ही घेऊ शकता. तर मला असं वाटतं की भारतीय लोकांनी गुंतवणूक म्हणून सोन्याला यापुढे सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण अगदी लॉंग टर्म म्हटलं तरी सोनं हे शेअर बाजाराच्या बरोबरीने किंवा काकांवर जास्तच परतावा सोन्याने दिलेला आहे. हे लक्षात घेता ज्याला शेअर बाजाराचं ज्ञान नाहीये त्यांनी शेअर बाजार SIP पद्धतीने सोन्यामध्ये खरेदी करायला काहीच हरकत नाही. आणि याच्या पुढे आता मी म्हटलं तसं सुरुवातीला जगामध्ये 2,12,000 टन सोनं आहे, पण ते जगाचा वापर लक्षात घेता पुरेसं नाही. त्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी या न्यायाने सुद्धा सोनं वाढतच जाणार आहे, हे लक्षात घेता. आणि रिझर्व्ह बँकांनी ज्या पद्धतीने 3,000 टन सोनं गेल्या 3 वर्षामध्ये खरेदी केलेलं आहे, भारताने सुद्धा 5 वर्षामध्ये 244 टन सोनं खरेदी केलेलं आहे. आणि आपण जे जागतिकीकरण स्वीकारल्यापासून जे सोनं आपण अमेरिकेमध्ये आणि लंडनमध्ये ठेवलं होतं ते सोनं सुद्धा आता आपल्याकडे ठेवण्याची व्यवस्था झाली, त्यामुळे आपण ते परत घेतलेलं आहे. त्याचा व्यापाराशी संबंध नाही, पण ते आपण आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. जर्मनीचं एक उदाहरण, जर्मनी आता अमेरिकेकडनं सोनं मागते आहे की आमचं सोनं आमच्या ताब्यात द्या. तर याचा अर्थच असा आहे, याच्या बिटवीन द लाईन्स असं आहे की सोन्याचं महत्व वाढत चाललेलं आहे पुन्हा. आणि चर्चा आता अशी आहे की ट्रम्प यांच्या मनामध्ये गोल्ड स्टँडर्ड पुन्हा आणायचं का, असा एक विचार येऊ घातलेला आहे. आधीच्या ट्रम्पच्या पहिल्या टर्ममध्येच त्यांनी गोल्ड स्टँडर्डचा विचार बोलून दाखवला होता. त्यामुळे एक शक्यता अशी आहे की जर कागदी चलनाचं महत्व आणखी कमी होत गेलं तर अमेरिका गोल्ड स्टँडर्ड आणण्यासाठी आग्रह धरू शकतो. आणि ते जर झालं, काही त्याचं सूत्र वेगळं असेल, पूर्वीसारखं नसेल, त्याचं सूत्र वेगळं असेल, पण ते जर आलं तर सोन्याचं महत्व पुढेही अबाधित राहणार आहे. हे लक्षात घेता जसं खाली आलं की थोडं घेणं हे चालू ठेवू शकतात भारतीय लोक, आणि त्याच्यात त्यांचा फायदाच होणार आहे. आणि अजून थोडं पुढचा विचार केला की इतके पैसे तर नाही आहेत मला सोनं, तर त्याला चांदी हा काही पर्याय असू शकतो का? चांदीच्या किमती सुद्धा गेल्या काही वर्षामध्ये, म्हणजे आता गेल्या वर्षभरामध्ये चांगल्याच वाढलेल्या आहेत. आणि चांदी हा पर्याय होऊ शकतो, याचं कारण सोन्याचा इंडस्ट्रियल वापर फारसा नाहीये, पण चांदीचा इंडस्ट्रियल वापर खूप आहे. आणि चांदीचं प्रोडक्शन आज कदाचित सोन्यापेक्षा जास्त असेल, पण ते सुद्धा शेवटी एक धातू आहे, आणि तो धातू जर वापरात येत असेल तर चांदीची सुद्धा डिमांड वाढत जाणार आहे. त्यामुळे चांदीमध्ये सुद्धा आता किलोला चांदी आता ती पोहोचली 1 लाखाच्या दरात. त्यामुळे ते लक्षात घेता चांदीमध्ये सुद्धा तुम्ही डिजिटल पद्धतीने घुसू शकता. कारण तुम्ही गेलात आणि 1 लाखात 1 किलो चांदी घरात ठेवली, ते काय ते गैरसोयीचं आहे. त्याच्यापेक्षा चांदीचं जे सगळ्या आता ट्रेडिंग ऑप्शन्स उपलब्ध आहेत आपल्याला, आणि डिजिटल तुम्ही चांदीमध्ये सुद्धा निश्चितपणे गुंतवणूक करू शकता. वा, तुम्ही खूप मोलाची महत्वाची माहिती दिली. आणि खरं तर ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला एक वेगळा दृष्टिकोन देऊन जातात. कारण आम्हाला फक्त सोन्याच्या किमती वाढतायत, आपण आता काय करायचं हे एवढंच मनात येतं. मात्र त्यामागची पार्श्वभूमी नेमकी काय आहे, आपण नेमकं कशा पद्धतीने याकडे पाहायला हवं, आणि आपण मग अशा परिस्थितीतून निर्णय कसा घ्यायचा हा फार एक महत्वाचा प्रश्न असतो. तो येत होता मागच्या काही दिवसांमध्ये, पण तुम्ही खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि सहजतेने या सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्या. तुमचं परत एकदा सर आभार मानतो. आणि पुन्हा 1 लाख रुपये तर नाही मी आता देऊ शकत,
मात्र तशा शुभेच्छा देतो की तुम्ही मला आता 1 लाख रुपये द्यावे आणि परत आपण 1 वर्षाने भेटूया. जरूर. धन्यवाद. थँक्यू.